महापालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे, या प्रसंगी उपस्थित असलेले निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्री नवाब मलिक, रुपालीताई चाकणकर, आमदार सना मलिक, माजी आमदार जिशान सिद्दीकी, माझे ज्येष्ठ सहकारी सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, त्याचबरोबर संतोष दिवाळी, संजय तटकरे, आपण सर्वच पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं या जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं स्वागतही करतो आणि आपलं आभारी मानतो. आपल्याला विदितच आहे की प्रदीर्घ कालावधीच्या नंतर राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका 5 वर्षांनी झाल्या असत्या तर ते 22 सालामध्ये झाल्या असत्या आणि आता 27 सालामध्ये दुसऱ्या टर्मच्या निवडणुका आल्या असत्या. परंतु त्यावेळेला करोनासारखा आजाराचा प्रादुर्भाव जगभरामध्ये आला आणि निवडणुका त्यावेळेला पुढे गेल्या. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका असतील, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तदनंतर राज्यामध्ये सत्तेतला बदल होत गेला. त्याचबरोबर ती आरक्षणासंदर्भामध्ये काही याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या. त्या याचिकांचा निर्णय येईपर्यंत या निवडणुकासुद्धा 1-2दा घेण्याचं निश्चित झालं. जरा कांबळे साहेब, ज्यावेळेला घोषित होत होत्या त्यावेळेला या आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये काही निर्णयाच्यामुळे स्थगिती आली. तदनंतर या निवडणुका वेळेवरती घेतल्या जाव्यात अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे होती. त्याच्यातून एक आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका घ्याव्या असं घोषित केलं. तदनंतर पुन्हा 50%पेक्षा काही ठिकाणी अधिक आरक्षण गेल्यामुळे त्या निवडणुका स्थगित कराव्यात असा सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निर्णय आला आणि त्याच्यातून मधल्या कालावधीमध्ये जवळपास 265 नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आता मुंबई, पुण्यासह, नागपूरसह राज्यातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत. या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही